नमस्कार. सातारा ते सिंगापूर या मालिकेतील आज हा 8वा भाग. फिलिपिन्सची राजधानी मनिला. हाँगकाँगचा मुक्काम संपवून आम्ही निघणार होतो दुपारी 4च्या फ्लाईटने. पण पॅकेज टूरचे वैशिष्ट्य असे की खर्चात बचत व्हावी या उद्देशाने त्या लॉजच्या चेकआउट टाईमला रूम सोडावी लागते. येथे ती वेळ दुपारी 12ची असल्याने सामानावरून दुपारी 12 वाजताच रूम रिकामी करून द्यायची होती. आम्ही सकाळी निघता येता खरेदी दौरा केला. आमच्या पाकिस्तान, चीन भाईबाई दुकानदाराला भेटून त्याचे फोटो घेतले. बाकी फोटो काढले तर आपल्यालाच बरे वाटते असं नाही. सर्वच ठिकाणी फोटो घेतला की खुशी उत्पन्न होते. कदाचित त्या दुकानदाराला आपला फोटो कराचीमध्ये जे यांच्याबरोबर लावला जाईल असे वाटले असेल. मग त्यापोटी आम्हाला किमतीत थोडे कन्सेशनही मिळाले. खोली खाली केली ते सामान हॉटेलमध्ये ठेवून घेतात. अगदीच रस्त्यावर काढत नाहीत. त्यामुळे ते घेऊन आम्ही एक वेळीच विमानावर पोहोचलो. विमानतळावर बराच वेळ असल्याने नेहमीच्या चौकस का उच्चापत कोर्स व्हावं इकडे तिकडे हिंडताना मागून शुकशुक ऐकू आले. बरे आवाज कोमल नव्हता, चांगला चक्क मर्दानी. त्यामुळे मी प्रथम जरा लक्षच दिले नाही. आपली खोड असते ना. मी माझा म्हणजे चीनी भाषेत शुकशुक म्हणजे आपले पोलिसी काकापणे इधर क्या करताय असेल. बाकी महाराष्ट्रात सुद्धा पोलिसांना जरा हिंदीत बोलल्यावर जोर वाटतो. डबल सीट सायकलवर असला तरी आपल्या जवळ त्याला क्या डबल सीट कैसा चालत आहे असं विचारतो. असो, पण या शुकशुकमध्ये तसा दम नव्हता. म्हणून मागे वळून पाहिले तर एक तरुण गृहस्थाची ती हाक होती. गृहस्थ भारतीय वाटत होता, पण जरा त्यातही कान कोकणस्थ वाटत होता. अर्थात भारतीयत्वाची दर्शनी खूण म्हणजे शेंडेवाले नाक. त्यांनी बोधा याच खडून मला ओळखले असावे. वर्णावरून असा माझा दावा नाही. माझा अंदाज बरोबर ठरला. त्यांनी एक्सक्यूज मी, आर यू इंडियन असे विचारलं. मी लगेच राष्ट्रीय भाषेचा आधार पकडून हां मुंबई से आहे असा जबाब दिला. एकूण आमचे आनंददायी हिंदी ऐकून त्यांनी लगेच हो मी दांडेकर, मुंबईचा, जपानला 3 आठवड्याचे गेलो होतो, आता परत निघालो असा मराठीवर सांधा बदलला. आम्हा दोघांनी खूप बरे वाटले. 7-8 दिवसाच्या परदेशी वास्तव्यात भारतीयात महाराष्ट्रामुळे अचानक भेटणं म्हणजे आपले लगेच गोत्र जुळते. 5-6 मिनिटेच आमच्या गप्पा झाल्या. पण आम्हाला दोघांनी दादरच्या हिंदू कॉलनीत गेल्यासारखे वाटले. परत कोण दांडेकर, कोण गोळवले पुन्हा भेटणारे नाही. पण त्या 5 मिनिटाच्या गप्पा मात्र कायमच्या आठवणीत राहिला. म्हणतात ना, माहेरचा कावळासुद्धा जवळचा वाटतो. इथे आमच्या चव. कॅथे पॅसिफिकची आमची शेवटचीच फ्लाईट होती. किंवा विमान कंपनीचे थोडे कौतुक मी केले आहे. पण त्यांच्या सौजन्याबरोबर तत्परता प्रत्यय मला आमच्या हाँगकाँगमधील प्रवास आला. तुम्हाला विमानात वाचायला मासिकवर देतात, पण काही लिहायचे असले तर रायटिंग फोलिओसुद्धा देऊ अशी त्यांची विनंती होती. म्हणून मी हवाई सुंदरीला मला पत्र लिहायचं आहे तेव्हा पेन लेटरहेड पाकिट मागितले. ते आल्यावर चक्क 35,000 फूट उंचीवर विमान असताना मुलांना पत्र लिहिले. आपण एवढ्या उंचीवर परत येणार आहोत का? तेव्हा नीट पत्र लिहा हा हिचा सल्ला होता. तेव्हा नीट पत्र लिहून मनिलाला उतरणार पाकिटवर पत्ता लिहून त्या हवाई सुंदरीच्या विल यू काइंडली पोस्टेड म्हणून स्वाधीन केले. मनातून असे वाटत होते की आपल्याकडे असे घडले तर का होईल. सुरुवात म्हणजे हवाई सुंदरीचा चेहरा दवाई होईल. मग ती बाहेर पडल्यावर काही कुठली थडगडीची माणसे हल्ली विमानातून येतात असे सहज सुंदरीला म्हणेल आणि पत्राचा बोळा करून जवळच्याच केराच्या टोपलीत तो लांबूनच टाकेल. पण आमचे पत्र त्याला तिकीट लावून सातारला बरोबर मिळाले. नुसत्या जाहिराती देण्यापेक्षा अशी तत्परता प्रत्यक्ष दिसणे हा सुखद पण हल्ली दुर्मिळ होत चाललेला अनुभव झाला आहे. सहारा किंवा सांताक्रूज विमानतळ इतरांच्या तुलनेत अगदीच हे आहेत असे माझे मत मनिलाला बदलले. मनिलाचा विमानतळ त्याबाबतीत आपल्याशी जोरदार स्पर्धा करू शकेल असा आहे. हाँगकाँगची थंडी अनुभवली असल्याने मनिला उकाडा सुरू झाल्यावर मुंबईला आल्यासारखे वाटले. शिवाय स्वतःबरोबर बॅग घेऊन बसमध्ये बसले असल्याने अगदी रत्नागिरी पुणे एस टीसारखे माणसे कमी व सामान जास्त असे दृश्य बसमध्ये दिसत होते. आमचा येथील गाईड होता कार्लोस. कार्लोसचे नाव ऐकल्यावर मला नुकत्याच वाचलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या लेखाची आठवण झाली. या संघटनेच्या प्रमुखांच्या अनेक नावापैकी कार्लोस हे नावं जास्त प्रचलित होते. पण आमचा कार्लोस मात्र 1.25 फूट उंचीचा हसतमुख ग्रस्त होता. म्हणजे नामसाधारणाखेरीज त्याच्यातल्या त्या कार्लोसने अन्य सामील होते. फिलिपाईन्स देशाची मनिला ही राजधानी या अविकसित देशाचा मुख्य उद्योग लेबर एक्सपोर्ट असा आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येत 65 ते 70% स्त्रिया आहेत. पुरुष परदेशीच्या नोकरीच्या शोधात गेलेले. कोकण जसे मनिलावर चालते तसे फिलिपाईन्स फॉरेन रेमिटन्सवर चालते म्हणजे तर वावगे होणार नाही. मध्यपूर्वेत परदेशी मजुरांच्या निर्यातीला फिलिपाईन्सने सुरुवात केली. जगातल्या वेगवान आणि निष्काळजी ड्रायव्हरची जर क्रमवारी झाली तर फिलिपाईन्सच्या ड्रायव्हरचा नंबर फार वरचा लागेल.
त्यामुळे ट्रॅफिक जॅम व अपघात यांचे प्रमाण भरपूर. विमानतळ ते आमचे बेव्ह्यू प्लाझा हॉटेलला तसा 10 मिनिटाचा रस्ता, पण प्रत्यक्षात लागतो मात्र 1 तास. आपल्या मुंबईच्या फोर्टमधील वाहतूक समस्या नियंत्रणामुळे निर्माण झाली आहे. फिलिपाईन्सला नियंत्रण आहेतच, पण खरी समस्या ड्रायव्हर्समुळे निर्माण झाली आहे. एकट्या मॅनिलामध्ये सुमारे 7,000 अधिकृत परवानाधारक जिपनीज आहे आणि सुमारे 3,000 अनधिकृत. या जिपनीचे वेगळेच प्रकरण आहे. ते आता जवळजवळ फिलिपाईन्सचे सांस्कृतिक अंगच झाले म्हणायला हरकत नाही. जिपनी म्हणजे जीपच, पण थोडी मोठी, म्हणजे पूर्वीच्या पॅसेंजर सर्व्हिसच्या गाड्या होत्या तशी बॉडी असलेली. फिलिपाईन्स भाषेमध्ये इंग्रजी अपभ्रष्ट शब्द फार, त्यामुळे आर्थरचा आर्थुरी आणि जीपची जिपनी होते. या जिपनीचे ठराविक मार्ग आहेत, त्यावर ते पॅसेंजर घेत हिंडत असतात. कंडक्टर नसतोच, त्यामुळे ड्रायव्हरच प्रवासी बसवणे, उतरवणे, त्यांचे पैसे घेणे, मोड परत करणे हे सगळे सोपस्कार मार्ग बघून करत असतानाच अधूनमधून समोर रस्त्याकडे बघत भरधाव गाडी चालवणे हे सुद्धा काम करत असतो. बरेच सीटवरील सरकारी बंधन पुस्तकात असल्याने साधारण सातारा पहिली टॅक्सीप्रमाणे वेळेनुसार 9 20-25 सीटी बसतात. बाकी फोर्ड कंपनीच्या चेअरमननी 1945-46 मॉडेलच्या फोर्ड टॅक्सीत माणसे कोंबून सातारा परळी खेपा करताना बघितल्या तर ते कधी स्वतःला धन्य समजून परळी स्टँडवर त्या टॅक्सीवाल्यांना सत्कारच करतील. म्हणजे विमानतळ आणि वाहतूक या बाबतीत सुद्धा आपली आणि फिलिपाईन्सची बरोबरी आहे. मॅलेट मनिला हा मनिलाचा मुख्य भाग, त्याला जोड असलेली पूर्वीची 5 बेटे, पण आता ही रिक्लेम करून जोडलेली उपनगरे. सरकारी कचेऱ्या, पार्लमेंट येथेच आहे. आमच्या संपूर्ण प्रवासात कॅसिनो अन्य कोणत्याही देशात नव्हता, पण फिलिपाईन्समध्ये सरकारनेच चालवलेली अशी 7 आधुनिक द्यूतगृहे आहेत. त्यातील कॅसिनो विलेज हा सर्वात मोठा कॅसिनो. सरकारी लॉटरी आपण आता सुरू केली आहे, पण हा दूरदर्शीपणा फिलिपाईन्सने यापूर्वीच दाखवला आहे. आम्ही नेपाळला गेलो होतो तेव्हा तेथील कॅसिनोने चांगलाच हात दिला होता. त्यामुळे कमी पडले तर जादा परकी चलन मिळवायचा मनसावर असून आम्ही या कॅसिनोला भेट दिली. सगळीकडे कॅसिनोचे स्वरूप सारखेच असते. रोलेट, गॅमलिंग मशीन, फासे आणि या सर्वांना फशी पडणारे ग्राहक. आता हा कॅसिनो आम्हाला हात देतोय का हात दाखवतोय एवढाच प्रश्न शिल्लक होता. त्यात माझ्या पत्नीचा महाभारताचा दांडगा अभ्यास झाल्याने दूत म्हणले की तिला बिचायला राज्य गमनामध्ये पांडव दिसू लागतात. पण सुदैवाने आमच्याकडे राज्य नसल्याने आणि कदाचित आम्ही मोहर लगाव हात परवले असल्याने कॅसिनोने आम्हाला हातच दिला. विशेष म्हणजे या कॅसिनोवर प्रवेश करणाऱ्या पुरुषांना सूट घालण्याची किंवा फिलिपाईन्सचा राष्ट्रीय पोशाख म्हणजे जाळीदार मॅनिला, ज्याला फिलिपिनो बुरँग म्हणतात, तो घालण्याची सक्ती होती. अर्थात अस्मादिकांना लग्नाला सूट आता बसत नसल्याने आम्ही दूरशीरपणाने आधीच फिलिपिनो बुरँग खरेदी करूनच ही अडचण सोडवली होती. जर एखाद्याने हा दूरदर्शीपणा दाखवला नसला तर त्यासाठी सूट नाममात्र भाड्याने मिळण्याची सोय होती. मात्र ही पोशाखाची शक्ती महिला वर्गाला लागून होती. मिनी स्कर्टपासून साडीपर्यंत कोणताही पोशाख त्यात चालत होता. या भेदभावाचे संशोधन होणे जरूर आहे. आपल्याकडे उत्साही स्त्रीमुक्ती कार्यकर्त्यांना हा एक नवीन विषय उपलब्ध आहे. मी पूर्ण चौकशी केली नाही, पण फिलिपिन्समध्ये जर अशी एखादी चळवळ अंग धरू लागली असेल तर हिच्या कार्यकर्त्यांना अशी सक्ती व्हावी म्हणून आंदोलनही करण्यास हरकत नाही. नेपाळच्या कॅसिनो प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी हॉटेल ते कॅसिनोवर परत अशी मोफत प्रवासाची सोय करतात. शिवाय वर दक्षिणा म्हणून कॅसिनो प्रवेश करताना 50 रुपये फ्री कुपन देतात. तिथे मला आमच्या आजीच्या गोष्टी आठवण आली. ती म्हणायची, जेव्हा सुरुवातीला चहा कंपन्या भारतात आल्या तेव्हा भारतीयांना चहाची सवय लागावी म्हणून काही दिवस त्या फुकट चहा वाटत असत. मग लोकांनी या फुकट मिळणाऱ्या चहाची सवय लावून घेतली आणि आता चहाच्या किमती किती वाढल्या तरी आपण चहा घेतो. तसेच या फुकट मिळणाऱ्या 50 रुपये कुपन्समुळे लोक पुढे 5,000 रुपये सुद्धा कॅसिनोत खर्च करतात. हा त्यांचा अनुभव असला पाहिजे. शिवाय मानवी मनाच्या मूलभूत विकारापैकी लोभाला ते आव्हान असल्याने एकदा तुम्ही कॅसिनोत गेलात की क्वचितच तुमच्यात उभे राहता. एकदा जिंकला की मग पुढे किती हरतो याचे भानच राहत नाही. त्या कॅसिनोमध्ये स्त्री पुरुष सारख्याच नम्रतेने मग्न होते. त्यात भेदभाव नव्हता. स्त्रीमुक्ती चळवळ ही सुद्धा नोंद घ्यायला हरकत नाही. आम्ही मात्र याला आपत होतो, कारण आम्ही भान सोडायचे ठरवले तरी आमचा खिस्सा ते सोडायला तयार नव्हता. सुदैवाने ती वेळ आली नाही. 3-4 तासांच्या खेळमध्ये शेवटी आम्हालाच त्या कॅसिनोकडून बरी प्राप्ती झाली. हे उत्पन्न करमुक्त हा एक मला इन्कम टॅक्स करण्याचा मोठा आनंद आणि विदेशात जाऊन महाराष्ट्राची अस्मिता राखून आवाज बुलंद केला हा दुसरा आनंद.
आजच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन कधी हरत नाही, माझा महाराष्ट्र कधी हरणार नाही असं म्हणायला हरकत नाही. रिसाल स्मारक, त्याला आम्ही भेट दिली. रिसाल हे फिलिपाईन्सच्या सर्वश्रेष्ठ देशभक्त, पारतंत्र्याच्या जोखडातून देश मुक्त करण्याचे श्रेय मुख्यतः त्यांचे. त्या थोर देशभक्ताचे उच्च स्मारक म्हणून जनतेने त्यांचा भव्य पुतळा उभारला आहे. विशेष म्हणजे तो ज्या बागेत आहे त्या बागेची व पुतळ्याची उत्तम निगा ठेवली आहे. आपल्याकडे हल्ली पुतळा उभारला म्हटले म्हणजे आणि अंगावर, म्हणजे पुतळ्याचे नव्हे, काटा, आपल्या अंगावर काटा येतो. कारण ती कोणाचा, कोठे, केवढा या वादातून सुटकावेपर्यंत प्राण कंटाळी जातात. यातून सुटल्यावर जागेचा धोका सुरू होतो. जागा ठरल्यावरती वादग्रस्त निघते. मग शिष्टमंडळे, घोषणा, मोर्चा, वाटाघाटी, लाठीमार, निदर्शने या सगळ्या सोबत काढून पुतळा तयार झाल्यावर कोणत्या गटाच्या कोणाच्या हस्ते अनावरण करायचे याचे कट सुरू होता. पुतळा बिचारा या कटकटी पाहत शिल्पकाराने ज्या स्थितीत ठेवल्या असेल त्या स्थितीत असतो. कावळा चिमण्यांना आसरा देत आणि मला म्हणतो की बाबांनो, नकारे माझा पुतळा उभा. रिजाल यांचे दुसरे स्मारक म्हणजे ज्या तुरुंगात त्यांना व इतर स्वातंत्र्यसैनिकांना ठेवले होते तो तुरुंग त्या स्थितीत ठेवला आहे. तुरुंग कसला? अंधार कोठडीस, ती जमिनीच्या सुमारे 15 फूट खाली व नदीच्या काठावर. असे सांगतात की नदीला पूर आल्यावर आपोआपच त्या कैद्यांची कायमची सुटका होत असे. हे ऐकून सुद्धा कसुसे वाटायला लागले. अंदमान आठवले, स्वातंत्र्यवीर सावरकर, जतींद्रनाथ आठवले, कुलू आणि देशभक्तांच्या हाल अपेष्टा आठवल्या. मनात आले की देशभक्तांना शापच असावा. आपल्याला मात्र वर मान करून सांगायची सवय, रक्ताचा थेंबही न सांडता आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. या तुरुंगाला लागून एक लहान म्युझियम आहे, जिथे रिसाल यांच्या वापरातील वस्तू, कागदपत्रे ठेवलेत. त्यांचे एक छोटेसे प्रदर्शनच उभं केलेलं आहे. अर्थात आत्ताची फिलिपाईन्सची राजकीय स्थिती अशी आहे की ती पाहून कधी रिसाल यांच्या आत्म्याला सुद्धा वेदना होत असते. लोकशाही नावालाच आहे. डॉक्टर मार्कोस राष्ट्राध्यक्ष व त्यांचीच पत्नी महापौर आहे. आम्ही गेलो त्या थोडे दिवस आधी मनिलाच्या विमानतळावर विरोधी पक्षनेत्याची हत्या झाली होती. आम्हाला भेटलेले टॅक्सीवर मजूर सर्वच गरिबीचे बळी होते. त्याला मोकळेपणाने बोलता येत नव्हते. आमचा कार्लोस मात्र सांगत वा सगळीकडे शांतता आहे, कुठे गडबड नाही ना, प्रशासन सर्व सोयी उपलब्ध आहेत ना. परत आपल्या देशात गेल्यावर इथे अनागोंदी यादवी काही नाही हे आवर्जून सांगा बरं का. त्याचे बरोबर होते. तोही राजवटीचाच भाग होता. टुरिझमच्या व्यवसायात त्याचे पट होते. पण आम्हाला जाणवत होते ती या वरवरच्या शांततेत आतील सुप्त लोकजागृतीचा ज्वालामुखी. आत्ता तर मलेशियाची फिलिपिन्सची परिस्थिती बरीच अशीच आहे आजसुद्धा. हे पाहिल्यावर मनात आले, खरोखर आम्ही भारतात किती सुखी आहोत. लोकशाही भारतात रुजली आहे. ती पूर्ण अपेक्षेप्रमाणे नसेल, पण आम्हाला स्वातंत्र्य आहे. मनात येईल ते आम्ही मोकळ्याने बोलू शकतो. हे तरी किती राष्ट्रात शक्य आहे. आपण जोपर्यंत देशाबाहेर पडत नाही तोपर्यंत आपण मागे कुठे आहे जसे कळत नाही, तसे इतर किती वेळा आपण प्रगती केली आहे हेही कळत नाही. सुदैवाने आमच्या लहानशा परदेश प्रवासात आम्हाला या जाणीवेचा परिस्पर्श झाला. हे भाग्य तरी काय थोडके. मकाती हे मॅनिलाचे उपनगर. हे पूर्ण उपनगरच मकाती कुटुंबियांच्या मालकीचे. येथे जमीन दर आहे 1000 रुपये चौरस फूट. म्हणजे तेव्हा 1000 रुपये फार वाटत होते. आता 1,00,000 रुपये चौरस फूटचा दर अनेक छोट्या छोट्या गावात सुद्धा आहे आपल्याकडे. सुमारे ते उपनगर सुमारे 500 चौरस मैलाच आहे. ऐकल सल्लागार माझ्या डोक्यात उगीच विचारायला, यावर वेल्टॅक्स काय लागत असे म्हणून. असो, मकाती कुटुंब हुशार. ते आपली जागा विकत नाहीत तर फक्त भाड्याने देतात. भूमी भाड्याने या जमिनी भाड्याने घेणारे भाडे करू म्हणजे मोठमोठ्या इंटरनॅशनल ट्रेडिंग कंपन्या, एअरलाईन्स, बँका वगैरे मातब्बर मंडळी ती मातब्बरच भाडे देतात. टोलेजंग इमारती बांधतात. 99 वर्षे संपायला खूप अवकाश आहे. त्यामुळे तशी काळजी कोणीच करत नाही. आता आणखी आपला भाग पुढे शिल्लक आहे मनिलाचा, तो आपण उद्या वाचूया. आज इथेच थांबूया. मनिला आणि मनिलाचे आणखीन काही व्यक्तिचित्राचे एक भाग आहे, तोही उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.